न्यूज 28 मराठी मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। तुमच्या अजितने कोणते समाजहिताचे काम केले? अमर शितोळे यांचा अशोक गायकवाड यांना खडा सवाल। तुमचा मुलगा अजित राजकारणात येऊन 9 वर्षे झाली, त्याने या 9 वर्षात नेमके कोणते समाजहिताचे काम केले ते एकदा जनतेला सांगूनच टाका, मग अनिल भाऊंच्या मुलांच्यावर टीका करा, असे सडेतोड प्रत्युत्तर प्रभाग क्रमांक 11 चे शिवसेनेचे उमेदवार अमर शितोळे यांनी अशोक गायकवाड यांना दिले। प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 11 च्या प्रचार शुभारंभ प्रसंगी अमर शितोळे बोलत होते। ते म्हणाले, विरोधकांनी विटा शहरात समाज हिताचे कोणतेही काम केले नाही, अशी अशोक गायकवाड यांनी अनिल भाऊंच्या मुलांच्यावर टीका केली होती। त्याला प्रत्युत्तर देताना अमर शितोळे म्हणाले, मी आणि अजित गायकवाड एकाच वेळी नगरसेवक झालो। मी माझ्या कारकिर्दीत अनिल भाऊंच्या आशीर्वादाने एकट्या माझ्या प्रभागात 16 कोटींची विकास कामे केली। अनिल भाऊंच्या प्रयत्नातून पाटण येथील शितोळे समाजाच्या देवस्थानाचा कायापालट झाला। तुम्ही मागच्या निवडणुकीत टेंभूचे पाणी येणारच नाही असे सांगत होता, अनिल भाऊंच्या प्रयत्नातून टेंभूचे पाणी आले आणि विटा शहरातील शेतकरी समाजाची शेती फुलली आहे। यात गायकवाड आणि शितोळे समाजाच्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे। ही केवळ हाताच्या बोटावर मोजणे एवढीच कामे सांगितले आहेत। तुम्हाला हवे असेल तर समाज हिताची केलेल्या कामांची यादीच पाठवून देतो। तुमच्या मुलाने नगरसेवक पदाच्या काळात कोणती समाज हिताची कामे केली त्याचीही चर्चा होणे गरजेचे आहे। वडिलांची सावली घेऊन पैशाच्या जीवावर राजकारण करता येते, पण पितृछत्र हरपल्यानंतर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन काम करण्याचे शिवधनुष्य सुहास भैया आणि अमोलदादा यांनी पेलले आहे। शितोळे म्हणाले, शहराच्या राजकारणात अशोकभाऊंनी पाटील घराण्याला सर्वाधिक विरोध केला आहे। कोर्ट केसेस खेळल्या गेल्या आहेत, यामध्ये अनेक सर्वसामान्य तरुण भरडले गेले आणि आता मात्र पाटील घराण्याने शहराचा कायापालट केल्याचा त्यांना साक्षात्कार झाला आहे। हेच तुम्हाला करायचे होते तर तुम्ही यापूर्वी पाटलांच्या विरोधात शहरातील तरुणांना का भडकावले होते? महिना 15 दिवसापर्यंत तुमची भाषा काय होती? विधानसभेच्या निवडणुकीत पाटलांच्यावर कोणत्या भाषेत तुम्ही टीका केली होती? आता तुम्ही का बदलला आहे याचे एक कोडे आहे। तुम्ही भाजपबरोबर यापुढे तरी एकनिष्ठ कायमस्वरूपी राहावे अशी आमची इच्छा आहे, असे खडे बोल अशोक गायकवाड यांना शिवसेनेचे उमेदवार यांनी सुनावले। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट।